आज आम्ही वेकअप ठाणेकर हे व्यासपीठ सर्वसामान्य ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिले ही घोषणा करण्यासाठी आलोय। लोकांमध्ये कुतूहलता होती की वेकअप ठाणेकर म्हणजे कोण आहेत, तर हे चेहरे आज आम्ही तुमच्या समोर आणले। हे व्यासपीठ ठाणेकरांनी ठाणेकरांच्या चळवळीसाठी उभारलेले व्यासपीठ आहे। इथून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल। नियोजन शून्य विकासावर प्रत्येक वेळी बोट ठेवलं जाईल, आवाज उचलला जाईल। जसं आपण म्हणालात की वाहतूक कोंडी, आज मेट्रोचं 4चं काम सुरू आहे, घोडबंदरला रस्ता रुंदीकरणची कामं सुरू आहेत, कोस्टल रोडचं काम सुरू आहे। एक प्रकल्प पूर्ण व्हायच्या अगोदरच दुसऱ्या प्रकल्पाची घोषणा, आणि नुसतीच घोषणा नाही तर त्याचं काम सुरू होतंय। त्यामुळे ठाणेमध्ये सातत्याने खोदकाम होतंय आणि मग ट्रॅफिक वाढतंय। तुम्ही हीच कामं नियोजन पद्धतीने का करत नाही आहात? एक प्रोजेक्ट सुरू नसताना दुसऱ्या प्रकल्पाची उद्घाटन करण्याची घाई का? या गोष्टी ठाणेकरांपर्यंत जाव्यात। आज नागरी वस्तीमध्ये ॲमेझॉन सारखं डेटा सेंटर येते। ॲमेझॉन म्हणजे लोकांना फक्त ॲमेझॉन माहिती आहे, पण डेटा सेंटर नावाचा प्रकार काय आहे, तिथे काय होणार आहे, तिथे किती पाणी लागणार आहे, किती वीज लागणार आहे, आज त्याच्यामुळे जी वीज जनरेट होणार आहे। आज लोडशेडिंग सुरू झाले, भविष्यामध्ये ठाण्यात लोडशेडिंग होऊ शकतं, पाण्याची टंचाई येऊ शकते। आज ठाण्याला 50 MLD जर पाणी कमी आहे आणि जर आपण MIDC स्टेमवर अवलंबून आहोत, भविष्यामध्ये वागडी इस्टेटमध्ये ज्या पद्धतीने MIDC वाढत चालली आहे, उद्या तिथून थोडंसंही पाणी कपात झालं तर ठाण्यामध्ये हाहाकार माजेल। आजही अनेक ठिकाणी उच्च घोडबंदरसारख्या शहरांमध्ये आपण बघितलं त्या भागात टँकरने पाणी मागवावं लागत आहे। तर आम्ही लोकांना याचसाठी जागृत करायला आलो की ही तुझ्या दैनंदिन आयुष्यात ज्या घडामोडी घडणार आहेत आणि ज्याचा तुला त्रास होणार आहे, त्या व्यासपीठाला एक हक्काचा आवाज देण्यासाठी हे व्यासपीठ उभं आहे। तुमच्या समस्यासाठी भांडणारं हे व्यासपीठ उभं आहे। तर तुम्ही या जॉईन करा आणि आम्ही तुम्हाला सांगतो तथ्य आधारित माहिती घेऊन आणि अभ्यासपूर्वक विरोध करणार आहोत। विरोध हा डेव्हलपमेंटला नसणार आहे, तर नियोजन म्हणजे डेव्हलपमेंटच्या आड जे चालू आहे आणि अनप्लॅन डेव्हलपमेंट जी सुरू आहे त्याला विरोध असणार आहे, त्याच्या पलीकडे जाऊन हा विरोध नसणार आहे। हे बघ, कुठलीही एखादी चळवळ किंवा मुवमेंट एकदा सुरू होते तर त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये पहिला विचार येतो किंवा त्यांच्यावरती आरोप होतात की तुम्ही विकास थांबवण्यासाठी हे सगळं ॲजिटेशन करतायत। आमचं जे ॲजिटेशन आहे, आमची जी मुवमेंट आहे आत्ताची, त्यात आमची भूमिका स्पष्ट आहे की आमचा विकासाला विरोध नाही, विकास हा झालाच पाहिजे, पण तो प्लॅन्ड विकास झाला पाहिजे, अनप्लॅन्ड विकास होता कामा नये। गेल्या 25 वर्षामध्ये ठाणं जे ओबडधोबड ज्या पद्धतीने वाढलेलं आहे, ते सगळं ते जे डेव्हलपमेंट म्हणू आपण तर ते अनप्लॅन्ड डेव्हलपमेंट आहे। कारण की बिल्डिंग्स खूप झाल्या आहेत, कॉन्क्रीटची जंगलं उभी राहिली आहेत, हिरवं जो ज्याला फॉरेस्ट म्हणतो आपण ते सगळं काय म्हणतो आपण ऱ्हास झाला आहे त्यांचा। विजेचा प्रश्न लोकांचा सुटलेला नाही आहे, पाण्याचा प्रश्न बिकट होत चाललेला आहे, ट्रॅफिक रस्त्यावरती एवढा वाढलेला आहे की घरातनं निघाल्यानंतर ओळ्यापासून तुम्हाला 3 नाक्यापर्यंत यायला 1.5 तास लागतो। तर हे सगळं अनप्लॅन डेव्हलपमेंट झाल्यामुळे हे विषय सगळे उभे राहिलेले आहेत। त्यातून आता एक मेट्रो आहे, त्यात आणखीन रिंग मेट्रो निवडली गेलेली आहे आणि त्या रिंग मेट्रोचा रूट असा आहे ज्याचा 30% ठाणेकरांच्या पलीकडे कोणालाही उपयोग त्या मेट्रोचा होणार नाही, रिंग मेट्रोचा। आणि त्यांनी जे DPRमध्ये दिलं आहे की 6-6.5 लाख प्रवासी रोज ह्या मेट्रोचा लाभ घेतील, मला हे असं होईल असं बिलकुल वाटत नाही आहे। किती होईल नेमकं मी आत्ता गेस नाही करत, पण 6-6.5 लाख प्रवासी ही रिंग मेट्रोचा जो रूट आहे तो रूट बघून मी सांगू शकतो की 6-6.5 लाख हे नाही आहे, वाढणार नाही आहेत। तुम्ही स्टेशनापासून ती घेऊन जाणार आहात लोकमान्य नगरमध्ये, लोकमान्य नगरमधनं तुम्ही उपवनला आणणार, उपवनवरनं तुम्ही बाहेर पाटलीपाड्याला आणणार, पाटलीपाड्यातनं तुम्ही ती घेऊन जाणार कोलशेतला, कोलशेतवरनं बाळकुमला येणार, बाळकुमवरनं साकेत राबोडी करत पुन्हा स्टेशनला जाणार। आता ह्याच्यामध्ये किती लोकांना फायदा होईल हे तुम्हीच विचार करायचा। तर हे जे सगळं अनप्लॅन्ड आहे, कोणाला तरी काहीतरी करावं असं वाटलंय आणि आपण ते करायचं आणि आपल्याला विचारणारं कोण नाही आहे, म्हणून आपण हा कुठचाही विषय रेटून द्यायचा। तर ही मुवमेंट, ही चळवळ एकच त्याच्या मागचं भूमिका आहे की यांना सगळ्यांना एक मनामध्ये थोडं तरी आलं पाहिजे की आम्हाला विचारणारं कोणतरी आहे आणि ते विचारणारी म्हणजे जनता असली पाहिजे। म्हणून जनतेला जागृत करण्यासाठी वेकअप ठाणेकर हा विषय आहे।